नमस्कार. गुडघ्याचा संधिवात म्हणजे नक्की काय? आज सोप्या भाषेत आपण हे समजून घेऊया. आपल्या गुडघ्याच्या हाडामध्ये एक मऊ आवरण असतं, ज्याला आपण कुर्च्या किंवा कार्टिलेज असं म्हणतो. हे आवरण हाडांमध्ये एखाद्या गादीसारखं काम करतं, ज्यामुळे आपली हाडं एकमेकांच्यावरती घासत नाहीत. तशी आपल्या बुटाच्या तळव्याची वापरून झीज होते, तसंच हा कुर्च्या सुद्धा वयोमानानुसार किंवा इतर कारणांमुळे हळूहळू झिजायला लागतो. या आजाराचे 4 मुख्य टप्पे असतात. पहिला टप्पा, यात झीज अगदी किरकोळ असते आणि क्वचितच त्रास जाणवतो. दुसरा टप्पा, यात थोडी जास्त झीज होते, त्याच्यामुळे जिना चढताना किंवा चालताना हलकं हलकं दुखणं जाणवतं. आता तिसरा टप्पा, यात कुर्च्या बराच झिजलेला असतो, त्यामुळे सांध्यांना सूज येते, वारंवार वेदना होतात, जिना उतरताना, मांडी घालून बसताना उठताना त्रास होतो. चौथी पायरी, जी सर्वात गंभीर स्थिती आहे, याच्यामध्ये कुर्च्या जवळपास पूर्ण झिजलेला असतो. हाडांच्या वरती हाड सारखं घासतं, त्याच्यामुळे तीव्र वेदना होतात. हे अगदी आपलं तेल चमकेल्या यंत्रासारखं आहे. तसं वंगण नसेल तर यंत्राचे भाग एकमेकावर घासतात, तसंच कुर्च्या गेल्यावर हाड एकमेकांवर घासतात, वेदना होतात. मांडी घालून उठताना, संडासला बसून उठताना, जिना चढता उतरताना असह्य वेदना होतात, किंवा इव्हन बसल्या बसल्या पण काही जणांना गुडघे दुखतात. लक्षात ठेवा, वेळीच निदान आणि योग्य व्यायाम केल्यास गुडघेदुखी नक्कीच नियंत्रणात राहू शकते. आजच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचे गुडघे म्हणजे तुमचं स्वातंत्र्य आहे.